जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. बस तू अबॉर्शन कर म्हणजे कटकट मिटली. नाही अंशु नाही अरे मला समजून घे रे. अहो अनुभवाचे बोल आहेत. मी सांगतो ना, जया काकू तुम्हाला होकार देणार आणि जया काकू माझी आई होणार. हे बघ जया, तुझ्या मनात डॉक्टरांबद्दल काही नसतं ना, तर मी तुला त्यांना भेटण्याबद्दल आग्रह नसता केला. मी आज घरी सांगणार की मी प्रेग्नेंट आहे आणि तेही तुझ्यापासून. मूर्ख मुलगी, स्वतःही मरेल मलाही मारेल. अगं पण काय झालं ते नीट सांगशील का? मला कळेल असं सांगशील का? तुमची मुलगी लग्ना आधीच आई होणार आहे. काय? प्रेग्नंट आहे गधडी. हो बाबा, बाबा मला माफ करा. बाबा माझ्याकडून चूक झाली, खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला सांगणार होते बाबा. अगं पण गधडे, अशी चूक झालीच कशी? माफ करा बाबा. हे देवा, हा कोणता दिवस माझ्या नशिबी आणलास? वैद्य झालो, खूप मान मिळत होता, नावलौकिक होत होता. अगदी रस्त्याने मोठ्या ऐटीनं चालायचो. पण मी आता कोणाला तोंड दाखवू? हे देवा, कोण निस्तरणार आता हे सगळं? कसं निस्तरणार? काय ग, किती दिवस झाले? 2 महिने. आत्ताच्या आता डॉक्टरांकडे जा आणि हिचं ऑपरेशन करा. पण मला आता काही सुचत नाहीये. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा, मी बघते काय करायचं ते. चल का, थांबाव, विचार करू दे. कुठे जायचं, काय करायचं, जरा विचार करू द्या. या मुलीने तोंडाला काळीमा फासलाय आपल्या. काय करून ठेवलंयस तू हे सगळं? मी फोन करतो, बघतो कुठे काय होऊ शकतं ते. बाबा, बाबा मला माफ करा, पण मी अबॉर्शन करणार नाही. तू लग्नाआधी आई होणार आहे? अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? बघ, मूर्खासारखा बडबडू नको. तुझे हे काय केलंय ना ते आता आम्हाला निस्तरू दे. बघा, ऑपरेशनचं गुपित ठेवावं लागणार आहे. मी काय म्हटलं बाबा, मी अबॉर्शन करणार नाही. मी या बाळाला जन्म देणार. ऐका काय म्हणते ही. अगं तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, मी बघतो ना काय करायचं ते. हे बघ, उद्याच्या उद्या हे काम आठवायला हवं. आणि हे बघ, हे रागिणीला सुद्धा कळता कामा नये. तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी हिला तयार करते. चल का.
कसला विचार करताय? तुझा तुझा विचार करते ग. त्यात काही नवीन नाहीये मग. जया थांब, बस इथे. लग्नात किती छान दिसत होतीस ग. आता नुसती कशी झाली माझी पोर. जाऊ दे, नाही कशाला त्या जुन्या गोष्टी आठवायच्या. मला माहिती आहे डॉक्टर तुला आवडतात ना. लग्न करशील डॉक्टरांशी. आई, तुम्ही काहीतरी काय बोलताय? हे असलं काहीतरी माझ्या मनात सुद्धा आलं नाहीये कधी. आई, मी जर कधी गैर वागले असेल, नकळत तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा, पण हे असं काहीतरी बोलू नका प्लीज. नाही ग पोरी, नाही. कसं सांगू तुला, कोणत्या शब्दात सांगू मला काय वाटतंय ते. भगवंता मला शक्ती दे रे बाबा. बेटा, आजपर्यंत तुझ्या हातून गैर वाटावा असं काहीच घडलेलं नाही ग. तुझ्यासाठी जीव तिळतिळ तुटतोय. प्रत्येक दिवस मी अपराधबोधाच्या भावनेनं काढते. तुझ्यावर खूप अन्याय झाला, तू खूप दुखावली गेलीस, पण मुकाट्यानं सर्व काही सहन करत गेलीस. प्रत्येक दिवस मी अपराधबोधाच्या भावनेनं काढते. तुझ्यावर खूप अन्याय झाला, तू खूप दुखावली गेलीस, पण मुकाट्यानं सर्व काही सहन करत गेलीस. आणि मी नुसती बघत राहिले, काही करू शकले नाही. मी तुझ्याकडे बघितलं ना की मला माझाच राग येतो ग. अपराधी वाटतं. पण तुझ्यात जीव गुंतलाय ग पोरी, म्हणून देवाकडे मरणही मागता येत नाही मला. म्हणूनच म्हणते पोरी, मला माझं प्रायश्चित्त घेऊ दे. डॉक्टरांच्या हाती तुला सोपवून मला निश्चिंत होऊ दे. मी ऐकलंय सगळं. मला आता नाही राहायचं इथे. आई, त्यांनी ऐकलं सगळं. तो ऐकायला थांबवायला हवं. नील, नील. आता हा फोनच उचलत नाहीये. काय करायचं आई आता? हे बघ, आता तो रागात असेल. शांत झाला ना थोड्या वेळाने की उचलेल फोन. थोड्या वेळाने कर फोन. घाबरू नकोस. हो, पण तू जाताना काय बोलून गेला ऐकलत ना, की मला आता इथे राहायचं नाहीये. म्हणजे घर सोडून गेला ना. देवा, कुठे गेला असेल? कुठे शोधायचं या मुलाला आता? हो ग बाई, म्हणाला खरं असं. माझंच मेलीचं चुकलं. मी त्याच्या समोर हा विषय काढायला नको होता. पण तू काळजी नको करूस. तो इथं तिथं कुठेही जाणार नाही. कुणातरी मित्राकडे जाऊन बसला असेल. येईल थोड्या वेळाने. घाबरू नकोस ग अशी.
आता कशाला फोन करते? फिरायला जाताना डॉक्टरांशी मैत्री करताना माझी आठवण झाली का? मला माहिती आहे डॉक्टर तुला आवडतात ना. डॉक्टरांच्या हाती तुला सोपवून मला निश्चिंत होऊ दे. मी ऐकलंय सगळं. मला आता नाही राहायचं इथे. आणि आजी सुद्धा तिला सामील झाली या गोष्टीचं मला आश्चर्यच वाटतंय. मी घरात असताना माझा सोनुल्या, माझा मोनुल्या, बेटा बाळा म्हणून गोड बोलते आणि बाहेर अशी मैत्री करते. आईचं माझ्यावर प्रेमच नाहीये. सगळं खोटं आहे. आजीची सुद्धा कमाल आहे. तिने नको का आईला अडवायला? सगळ्यांना डॉक्टर आवडतात. असं काय आहे डॉक्टरांमध्ये ज्यामुळे या दोघींना माझा विसर पडला? माझा काही विचार केला? काय वाटेल मला? कुठे राहीन मी? काय करेन मी? आणि मित्र मित्र काय म्हणतील? तो प्रश्न तर वेगळाच, पण माझा प्रश्न सर्वात महत्वाचा. माझं काय होईल? त्या दोघींनी माझा विचार नाही केला. मी पण त्यांचा विचार करणार नाही. नाहीच जाणार घरी. बघतो त्या माझ्याशिवाय कशा राहतात ते. पण जाईन कुठे? आणि अशा परिस्थितीत आईशिवाय राहीन कसा? आणि त्या कशा राहतील? किती काळजी करत असतील त्या माझी. तुला पाहिजे ते तू केलंस. आता आम्हाला काय करायचं ते करू दे. मीच करू दे हे सगळं. एक चकार शब्द सुद्धा बोलू नकोस. हे बघ, आपल्या तिघांशिवाय चौथ्या व्यक्तीला हे कळता कामा नये की तुझ्या पोटात मूल वाढतंय. ही चौथी ऐकलंय सगळं. ताईच्या पोटात बाळ आहे म्हणजे मी मावशी होणार. यस. बाबा मारताय का? तुम्ही सुद्धा आजोबा होणार आहात. काय कार्टी आहे ही? अशी आणि ही अशी. ताई, पेढा की बर्फी? बर्फी की पेढा? काय पोरी जन्माला घातल्या आहेत. आता बघा आपल्या कर्माची फळं. या काही माझ्या एकटीच्या मुली नाहीये. तुमच्याही घराण्याचं लक्त वाहतंय त्यांच्यात. ताई, आई बाबा भांडतायत. तू बाहेर जा नाही तर मुस्काट फोडून टाके ना तुझा. पाय होणार ताईला आणि मार मात्र मला. तुला बाहेर आई ग. हे आई. शांत हो, शांत. ए रागिणी, पाणी आण बाबा. ए आई, नको ग करूस इतका विचार. माझं चुकलं, मला माफ कर प्लीज ग. काय झालंय आईला? आई सांग ना, काय झालंय तुला? काय नाही. ठीक आहे. आता रागिणी, तू जरा बाहेर जा. म्हणजे नक्कीच काहीतरी लपवताय माझ्यापासून. मी आता लहान नाहीये, मोठी झाले. कळतंय सगळं मला. माझ्याही डोळ्यासमोर अंधार आला होता. पण काय करू शकतो आपण? तब्येती तरी सांभाळायला हव्यात. ए आई, नको ग करूस इतका विचार. हिचीही अशी बातमी कानावर आली आणि आवेशात बोलत गेले.
पण आता याचं गांभीर्य लक्षात येत आहे. मला खूप भीती वाटते हो. आपण काय करूया? तुम्ही दादांना बोलवता? दादाला काय बोलताय तुम्ही? दादाला कळलं तर वहिनी त्याच्यासोबत येईल आणि ते दोघं आले की या मुलींना उलट सुलट प्रश्न विचारतील आणि आपल्याला पाण्यात बघतील. एरवी ते कधी आले तर फक्त सुखास शोधत असतात. मुलींना सतत उपदेश करीत असतात. आता प्रियांकाला ते काय करतील याचा विचार करा. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मग काय करूया? तिच्या वरुण मामाला बोलवूया? काय करणार आहे तो? अचानक बोलवलं म्हणजे हिच्या आजी आजोबांना कळेल. उमाटा होईल. त्यापेक्षा मी शांत राहा. मी बघतो काय करायचंय ते. माझ्यावर सोडा. आई बाबा मी काय म्हणते माझं एक चकार शब्द बोलू नकोस. थोबाडीत मारीन आता तुझ्या. शांत राहा. म्हटलं ना मी बघतो काय करायचंय ते. आपली तब्येत सांभाळा. मला साथ द्या. नाही आला? बरं ठीक आहे. नाही तसं काही नाही. थँक्यू. आई नीलच्या सगळ्या मित्रांकडे फोन करून झाला. तो कुठेही नाहीये. कुठे गेला असेल तो? डॉक्टरांचा फोन आहे. प्लीज बोलता त्यांच्याशी. मला त्यांच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही आता. हां बोला डॉक्टर. हो सर्व काही ठीक आहे. जया ना कामात आहे जरा. सांगते तिला नंतर तुम्हाला फोन करायला सांगते. ओके? तुम्हाला पण नाही हा विषय आत्ताच काढायला हवा होता का? हे असं काही माझ्या मनात नाहीये आणि मी असं काही करणारही नाहीये. नको ते बोलून गेलात ना नील समोर. काय वाटलं असेल त्याला त्याच्या आईबद्दल? आतापर्यंत त्याच्या मनात जपलेली माझी इमेज पार कोसळून गेली असेल. प्लीज आई माझ्या मुलाला असं तोडू नका माझ्यापासून. किती अभिमान आहे नीलला त्याच्या आईबद्दल. माझी आई अशी आहे, माझी आई तशी आहे. आणि आता हो ग बाई चुकलं माझं. माफ कर मला. अगं पण माझा हेतू वाईट नव्हता ग. माफ कर. सॉरी आई. सॉरी. रागाच्या भरात जरा जास्तच बोलले. मी तरी काय करू आई? मी नीलशिवाय नाही जगू शकत. मी फक्त त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठीच तर जगते. तुम्ही माझ्यावर रागवू नका आई प्लीज. नाही ग पोरी. तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस तर तुला माझ्यावर रागवण्याचा हक्क आहेच ना. ऐकतोयस ना रे? हो ऐकतोय मी ठीक आहे आणि घरी येतोय. अगं अशा किती फेऱ्या मारणार आहेस? अशा फेऱ्या मारून का तो येणार आहे? वाटेत ट्रॅफिक असतं. येईन म्हणालाय ना तो. येईल. तू जरा बस बघू शांतपणे. मला काही सुचेन असं झालंय आई. नाही मी गार्डनला जाणारच नाही आजपासून.
ठीक आहे, तू योग्य तोच निर्णय घेशील. बरं, तू तोंड धू, मी जरा चहा करू.